आणि या घडाची अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। मुंबई लोकलमध्ये एकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला। मयंक लोहार असं मृत्यू झालेल्या प्रवाशाचं नाव आहे। तपासासाठी रेल्वे पोलिसांचं 6 सदस्यांचं पथक स्थापन झालंय। मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या झाली आहे। मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या झाली आहे। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला। मयंक लोहार असं मृत्यू झालेल्या प्रवाशाचं नाव आहे। तपासासाठी रेल्वे पोलिसांचं 6 सदस्यांचं पथक स्थापन करण्यात आलेलं आहे। पावसाचं पाणी आत येत असल्यानं दरवाजा बंद करण्यावरून हा वाद झाल्याचं कळतंय। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। मृत्युंजय, लोकलमध्ये गर्दीच्या वेळी एकाची चाकूने भोसकून हत्या होतीये, अत्यंत धक्कादायक आहे। मुंबई लोकलमध्ये चाकूने भोसकून ही दुसरी हत्या झाली आहे। नक्कीच हा खूप धक्कादायक आहे। अशाच प्रकारची एक घटना काही महिन्यापूर्वी घडली होती। हा जी घटना घडलेली आहे काल रात्री 10 वाजताची आहे। 10:02 चर्चगेट ते नालासोपाराची फास्ट लोकल होती आणि या लोकलच्या फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये हे दोन यात्री विक्टिम आणि आरोपी हे दोघे ट्रॅव्हल करत होते। जेव्हा ट्रेन 10:40 दरम्यान अंधेरी स्टेशनला पोहोचली तेव्हा पाऊस खूप पडत होता आणि लोकल ट्रेनचा दार बंद करण्याच्या विषयावर दोघांमुळे वाद सुरू झाला आणि नंतर हे जो वाद आहे ते अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सुरू होता। जेव्हा हे वाद सुरू होता त्याच दरम्यान हा जो आरोपी आहे त्याने आरोपीने आपल्या बॅगेतून एक चाकू काढला आणि जे पीडित आहे त्या पीडितला चाकू मारला आणि त्याची हत्या केली। मयंक लोहार नावाचा तरुण आहे ज्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि जेव्हा ट्रेन बोरिवली स्टेशनला पोहोचली तेव्हा तो आरोपी तिथून उतरून तो पडून गेला। त्याची जे आपल्याला माहिती मिळत आहे की त्याची ओळख पटलेली आहे। CCTV समोर पोलिसांसमोर आहे, त्यामध्ये त्याची ओळख झालेली आहे आणि सध्या त्याला अटक करण्यासाठी जे वेगवेगळी टीम आहे ते कार्यरत आहे। आपण जे आरोपी आहे तो फरार झाला होता, पण जे पीडित होता मयंक लोहार नावाचा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला पण त्याची मृत्यू झाली आहे। तर एक गेट बंद करण्याच्या वादावरून हे सुरू झाला होता। अंधेरी स्टेशन ते बोरिवली स्टेशन दरम्यान हे जे वाद होता ते सुरू होता आणि एक चाकू मारल्यामुळे एक जे यात्री आहे 22 वर्षाचा मयंक लोहार नावाचा त्याची मृत्यू झालेली आहे। अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। मृत्यूंजय, जो आरोपी आहे त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? कारण बॅगमध्ये चाकू घेऊन फिरणं, प्रवास करणं हे किती धक्कादायक आहे। नक्कीच हा खूप धक्कादायक आहे आणि चिंताजनक बाब आहे। आरोपीकडे चाकू होती तर हे जे आपले जे सामान चेक केले जाते हे कशा प्रकारे सामान चेक केले जाते, सिक्युरिटी लॅब्स आहे। 1 महिन्यापूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती तेव्हा मलाडमध्ये ही घटना घडली होती। एका जो यात्री त्याला चाकू मारून हत्या करण्यात आलेली होती आणि त्याने जेव्हा अंधेरी पासून जे वाद सुरू झाला तेव्हा त्याने चाकू काढला आणि महत्त्वाचं असं की त्या ट्रेनमध्ये बरेच यात्री होते तर ते यात्रींनी लोकांनी काही मदत केली नाही अशी माहिती समोर येत आहे। त्या लोकांनी काही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही। फक्त जेव्हा ट्रेन बोरिवली स्टेशनला पोहोचली तेव्हा RPF आणि GRPची टीम पोहोचली तोपर्यंत आरोपी फरार झाला होता। पण त्याचा जे CCTV मध्ये त्याचा फुटेज समोर आलेला आहे आणि त्याची ओळख झालेली आहे आणि सध्या तो कुठे लपलेला आहे, कुठे फरार झालेला आहे त्याचे शोध घेण्यासाठी जे पथक तयार करण्यात आलेली आहे। पण हे खूप धक्कादायक बाब जे आहे ते मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये झालेली आहे। मृत्युंजय, जो आरोपी आहे त्याच्या संदर्भात काही डिटेल्स कळू शकलेत का? त्याची पार्श्वभूमी काय, तो कुठला आहे, तो कुठून कुठे प्रवास करत होता किंवा कुठे राहतो, या संदर्भात काही डिटेल्स कळू शकलेत का? आतापर्यंत आरोपीचं नाव किंवा जी ओळख आहे ते